नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YTS अकॅडमीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 60 प्रश्न जीकेचे घेतलेले आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर प्रश्न क्रमांक 1, राष्ट्रसभेच्या जहाल कालखंडाला कोणते युग म्हणून संबोधले जाते? तर राष्ट्रसभेचा जो जहाल कालखंड होता त्याला कोणते युग म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 टिळक युग म्हणून त्याला संबोधले जाते। आता युग किती युग होते? जवळजवळ तर 3 युग होते। एक गांधी युग, गांधी युग, जहाल युग आणि मवाळ युग। तर हे असे 3 कालखंड होते। तर याच्यामध्ये जो जहाल कालखंडाला कोणतं युग म्हणत होते? तर टिळक युग असं म्हणत होते। प्रश्न क्रमांक 2, 1907च्या अधिवेशनात जहाल मवाळ यांच्यामध्ये फूट कधी पडली? तर 1907च्या टिंबटिंब अधिवेशनात जहाल मवाळ यांच्यामध्ये फूट कधी पडली? तर ऑप्शन क्रमांक 1 सुरत या अधिवेशनामध्ये यांच्यामध्ये काय झाली? ती फूट पडली होती। प्रश्न क्रमांक पुढील, लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला? तर लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 1 व 2 गणेश उत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 4, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 30 डिसेंबर 1906। 1906 साल लक्षात ठेवा फक्त, किंवा 30 डिसेंबर पण लक्षात ठेवलं तरी चालेल, पण 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, हे तरी नक्की असू द्या। प्रश्न क्रमांक पुढील, खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? खूप वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे। पंजाबचा सिंह असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते। हा पण IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक पुढील, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली? तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना ही कुणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली होती। प्रश्न क्रमांक 7, अनहॅप्पी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अनहॅप्पी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लाला लजपत राय हे अनहॅप्पी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे। प्रश्न क्रमांक पुढील, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी कोणाचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक म्हणून केला आहे? तर सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळक यांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक म्हणून केला आहे। IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक पुढील, मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आहे। IMP प्रश्न आहे, हा पण परीक्षेला येऊन गेलेला आहे, त्यामुळे लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक पुढील, 1906च्या राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1906चं विचारलेलं आहे। तर कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच दादाभाई नौरोजी हे कलकत्ता अधिवेशनाचे म्हणजेच 1906चे हे कोण होते? तर अध्यक्ष होते, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक पुढील, होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? तर होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड या देशामध्ये पहिले होमरूल चळवळ सुरू झाली, नंतर ती भारतात आली आणि ॲनी बेझंट यांचं महत्त्वाचं योगदान होतं, हे पण लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 12, सप्टेंबर 1916 मध्ये होमरूल लीगची स्थापना कुणी केली? तर सप्टेंबर 1916 लक्षात ठेवा, 1916 मध्ये होमरूल लीगची स्थापना कुणी केली? तर ॲनी बेझंट यांनी केली होती। प्रश्न क्रमांक पुढील, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर बंगालची फाळणी ही कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली। आणि साल जर विचारलं तर साल काय येईल त्याचं? 1905 या साली बंगालची फाळणी झाली। आणि ती रद्द कधी झाली? तर रद्द झालेली आहे 1911 या साली। आणि रद्द कोणी केली हे तुम्ही काय करा, मला कमेंट करून नक्की सांगा का रद्द कोणी केली। फक्त 1911 या साली काय झालेली आहे? ती रद्द झालेली आहे। 1911 साली अजून काय झालेलं आहे? तर 1911 या साली गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू पण काय करण्यात आली होती? 1911 साली बांधण्यात आली होती। तर का बांधण्यात आली होती? तर तो जो राजा होता तो येण्याच्या त्याला म्हणजे त्याचं स्वागत करण्यासाठी काय झालं, गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी त्याची स्थापना पण झाली किंवा ते बांधण्यात पण आलं होतं। प्रश्न क्रमांक पुढील, महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? तर महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ ही कोणी सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी होमरूल लीग सुरू केली होती। आणि ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने काय केली ती? लोकमान्य टिळकांनी होमरूल लीग सुरू केली होती। प्रश्न क्रमांक पुढील, इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कुणी केली? तर इथं प्रश्न आलाच आहे। तर 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कुणी केली होती? तर पंचम जॉर्ज याने ती रद्द केली होती। आणि त्याच्याच स्वागतासाठी 1911 मध्ये मुंबई या ठिकाणी ते गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात देखील आलं होतं। प्रश्न क्रमांक पुढील, 1916च्या अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात ऐक्य करार घडून आला? तर कोणत्या अधिवेशनात घडून आला होता जहाल व मवाळ?
तर जहाल व मवाळ यांच्यात लखनौ 1916च्या अधिवेशनात काय झालं होतं, ऐक्य करार घडून आला होता, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, अमेरिकेत होमरूल चळवळीचा प्रचार कोणी केला? तर अमेरिकेमध्ये जो होमरूल चळवळीचा प्रचार केला होता तो लाला लजपत राय यांनी केला होता. हे देखील प्रश्न लक्षात असू द्या, IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढील, 1917च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1917चे कोलकाता अधिवेशन जे झाले तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तो ऑप्शन क्रमांक 3 ॲनी बेझंट या त्याच्या अध्यक्ष होत्या. आणि ॲनी बेझंट ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. काय? पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि त्याच्यानंतर 1925 साली सरोजिनी नायडू या पण पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, पण ह्या भारतीय होत्या आणि या भारतीय नव्हत्या. तर भारतीय महिला जर विचारलं पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष, तर 1925 साली सरोजिनी नायडू आणि 1917 साली जर विचारलं तर ॲनी बेझंट या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. हा देखील प्रश्न लक्षात असू द्या. कधी विचारलं होतं? तर 1917 या साली विचारलं होतं. प्रश्न क्रमांक पुढील, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सुरू केली. हा देखील प्रश्न लक्षात असू द्या. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया, आपल्याला असं येतं का न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? कारण मागच्या भरतीला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर ॲनी बेझंट यांनी ही वृत्तपत्रे सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढील, लोकमान्य टिळकांनी 4 तत्वे अंगीकारली होती, त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? तर समाविष्ट नव्हती विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सहकार ही बाब समाविष्ट नव्हती. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण ह्या बाबी समाविष्ट होत्या, पण सहकार ही बाब समाविष्ट नव्हती. प्रश्न क्रमांक पुढील, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर काँग्रेसच्या ज्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच डॉक्टर ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न क्रमांक पुढील, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कुणी सुरू केली? तर केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कुणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. आता मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होतं? तर ते इंग्लिश भाषेमध्ये होतं. आणि केसरी हे काय? तर मराठी भाषेत होतं. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, जहालमतवादांच्या उदयाची बीजे खालीलपैकी कशात आढळतात? तर जहालमतवादांच्या उदयाची बीजे खालीलपैकी कशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बंगालची फाळणीमध्ये जहालमतवादांच्या उदयाची बीजे ही आढळतात. प्रश्न क्रमांक पुढील, कोणत्या प्रांतामध्ये वंगभंग आंदोलनास सुरुवात झाली? तर बंगाल प्रांतामध्ये काय झालं? वंगभंग आंदोलनास सुरुवात झाली. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, 1907च्या राष्ट्रीय सभेच्या सुरत येथील परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर 1907च्या राष्ट्रीय सभेच्या सुरत परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर रासबिहारी बोस. ऑप्शन क्रमांक 1 आपलं काय राहील? करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक पुढील, कोणत्या वर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात वी रा शिंदे यांनी अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला? तर अस्पृश्यता विरोधी ठराव विचारलं तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 1917. 1917 आपलं काय राहील या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. IMP प्रश्न आहे हा देखील, लक्षात असू द्या. अस्पृश्यता विरोधी ठराव जर म्हटलं तर 1917 हे काय असलं पाहिजे? पाठच असलं पाहिजे. त्यामुळे IMP प्रश्न लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावर टीका केली? तर ऑप्शन क्रमांक 3 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर त्यांनी काय केली होती? टीका केली होती. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या उत्तेजनाने मुस्लिम लीगची स्थापना झाली? तर मुस्लिम लीगची स्थापना ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मिंटो या अधिकाऱ्याच्या उत्तेजनाने मुस्लिम लीगची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. लक्षात असू द्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढील, लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना कोणत्या तुरुंगात पाठवले? तर त्यांना कोणत्या तुरुंगात पाठवले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवले होते. आणि मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? आपलं हे वरतीच झालेलं आहे, त्यामुळं लक्षात असू द्या. हा देखील प्रश्न काय आहे? महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक पुढील, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. IMP प्रश्न हे लक्षात असू द्या, भरपूर वेळा येऊन गेलेला आहे. तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. आणि त्याचं जे साल आहे ते साल कोणता? 1905 या साली झाली. लक्षात असू द्या. भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली? तर 1905 या साली भारत सेवक समाजाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढील, खालीलपैकी कोणी इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनले होते?
तर इंग्लंडमधील जे हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद कोण बनले होते, तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दादाभाई नौरोजी हे इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्सचे काय सभासद बनले होते. प्रश्न क्रमांक पुढील, महात्मा गांधी खालीलपैकी कोणास राजकीय गुरु मानत. तर महात्मा गांधी खालीलपैकी कोणास राजकीय गुरु मानत, तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोपाळकृष्ण गोखले यांना ते राजकीय गुरु मानत असत. प्रश्न क्रमांक पुढील, हिंदी अर्थशास्त्राचा पाया कुणी घातला. तर हिंदी अर्थशास्त्राचा पाया हा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला. प्रश्न क्रमांक पुढील, रास्त गोपतार हे साप्ताहिक कुणी सुरू केले. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर रास्त गोपतार हे साप्ताहिक कुणी सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोपतार हे साप्ताहिक काय केले होते, सुरू केले होते, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे प्रस्थापित होते. तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे प्रस्थापित होते, तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच पुणे या ठिकाणी प्रस्तावित होते. पण पुण्यामध्ये काहीतरी प्लेगची साथ पसरली होती, त्यामुळे तिथलं ते काय झालं तर रद्द झालं आणि त्यानंतर ते कुठे घेण्यात आलं होतं, तर मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं होतं, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले. तर अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले, तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच मौलाना आझाद यांनी अल हिलाल हे वर्तमानपत्र काय केले होते, सुरू केले होते, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, भारताचे पितामह अशा शब्दात कोणाचा गौरव केला जातो. तर सर्वांनाच माहिती आहे भारताचे पितामह म्हणजेच खाली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते. आपण भारताचे पितामह म्हटलं तर महात्मा गांधी करतो, पण महात्मा गांधींना काय म्हणतात, राष्ट्रपिता असं त्यांना म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, राष्ट्रपिता. परंतु तुम्हाला विचारलं काय, तर पितामह विचारलंय. तर पितामह जर म्हटलं तर दादाभाई नौरोजी आणि राष्ट्रपिता, भारताचे राष्ट्रपिता जर विचारलं तर महात्मा गांधी हे उत्तर येतं आणि मुलं इथंच फसतात व 1 मार्क त्यांचा जातो. तर लक्षात असू द्या, पितामह म्हटलं तर दादाभाई नौरोजी हे आन्सर करेक्ट राहील. प्रश्न क्रमांक पुढील, अ नॅशनल इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहे. अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे काय आहेत, लेखक आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर सर्वांनाच माहिती आहे राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले कोण होते, त्याचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढील, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते. तर 72 प्रतिनिधी काय होते, त्याला उपस्थित होते. अगदी तोंडपाठ होणारा प्रश्न आहे. तर 72 प्रतिनिधी काय होते, त्याला उपस्थित होते, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला. तर राईज ऑफ मराठा पॉवर, तर हा ग्रंथ कोणी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी काय केला, मराठी सत्तेचा उदय म्हणजेच राईस ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे ते लेखक होय. प्रश्न क्रमांक पुढील, राष्ट्रीय सभेच्या पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले. तर राष्ट्रीय सभेचे जे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले होते, तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच बद्रुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बनले, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, दादाभाई नौरोजी यांना मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे सरचिटणीस कोण होते. तर या शाखेचे सरचिटणीस कोण होते, तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोज शाह मेहता हे चिटणीस होते. प्रश्न क्रमांक पुढील, सन 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली. तर 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना ही कोणी केली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच न्यायमूर्ती गोविंद रानडे हे 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची यांनी काय केली होती, स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक पुढील, लुटीचा सिद्धांत ड्रेन थिअरी कुणी मांडला. तर ड्रेन थिअरी कुणी मांडली, तर सगळ्यांनाच माहिती आहे का, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी ड्रेन थिअरी म्हणजेच लुटीचा सिद्धांत त्यांनी मांडला होता. प्रश्न क्रमांक पुढील, सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली. तर भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये झाली आणि कोणी केली, तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. IMP प्रश्न लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण. तर ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद देखील दादाभाई नौरोजी हेच होते. तर हा देखील प्रश्न काय करा तुम्ही लक्षात असू द्या, दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद होय. प्रश्न क्रमांक पुढील, राष्ट्रीय सभेचा खालीलपैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. तर मवाळ कालखंड विचारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2
म्हणजेच 1885 ते 1905 हा कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. तर गांधीयुग कधी म्हटलं जातं हे तुम्ही काय करा मला कमेंट करून नक्की सांगा. का गांधी कालखंड कधी असतो तर हे तुम्ही काय करा मला कमेंट करा. जेव्हा बापूजी म्हणजेच गांधीजी जेव्हा भारतात आले आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजेच 1947 पर्यंत काय केलं जातं आपण गांधीयुग म्हणून संबोधलं जातं. तर तो कालखंड कोणता आहे ते पण तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय सभेची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय सभेची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे. IMP प्रश्न लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणी बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक सुरू केले? तर फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक काय केले होते सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढील, खालीलपैकी कोण मवाळ नेता नाही? तर मवाळ नेता नाही विचारलेला आहे. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ नेते होते, पण लोकमान्य टिळक हे मवाळ नव्हते. तर हे कोणते नेते होते? जहाल नेते होते. कोण होते? जहाल नेते होते. आणि जहाल कालखंड म्हणजेच त्यांचंच कालखंड असं पण संबोधलं जातं. तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पुढील, खालीलपैकी कोण भारतीय इतिहासात मुंबईचा सिंह म्हणून प्रसिद्ध आहे? तर मुंबईचा सिंह म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं. तर मुलं काय करतात मुंबईचा सिंह जर म्हणलं तर नाना जगन्नाथ शंकर शेठ लिहून टाकतात आणि उत्तर तिथंच काय होतं चुकतं. तर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचं सिंह असं म्हटलं जातं, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 24, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी पार पडले होते. पुण्याला झालं नव्हतं, कारण पुण्याला काय झालं तर मी सांगितलंय तर प्लेगची साथ आली होती, त्यामुळे तिथं ते अधिवेशन भरलं नव्हतं. लेकिन ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच मुंबई या ठिकाणी काय झालं त्याचं अधिवेशन मग करण्यात आलं होतं, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 25, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपलं काय राहील करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 26, कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने आदेश काढून सरकारी नोकरांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात हजर राहण्यास बंदी घातली? तर 1890 हे आपलं काय राहील या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक पुढील, भारताच्या स्वतंत्र चळवळीच्या पायाभरणी खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे झाली? तर पायाभरणी कोणत्या गोष्टीमुळे झाली स्वतंत्र चळवळीची? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना. यामुळे काय झालं का स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी झाली असं म्हणता येईल. प्रश्न क्रमांक पुढील, मवाळ कालखंडात राष्ट्रीय सभेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते? तर मवाळ कालखंडात राष्ट्रीय सभेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजांना हकलून देणे हे त्याचं उद्दिष्ट नव्हतं, परंतु देशाच्या विविध भागातील लोकांना एकत्र आणणे हे उद्दिष्ट होतं. धर्म, वंश, जात आणि इत्यादी भेद विसरून ऐक्याची भावना निर्माण करणे हे देखील उद्दिष्ट होतं. ब्रिटिश दरबारी भारतीय जनतेच्या समस्या मांडणे हे देखील उद्दिष्ट होतं, पण इंग्रजांना हकलून देणे हे उद्दिष्ट मवाळ कालखंडात राष्ट्रीय सभेचे नव्हते, हे देखील लक्षात असू द्या. 28 नंबरचा प्रश्न होता. आणि शेवटचा प्रश्न आपल्या या व्हिडिओचा, तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुढाकार होता? तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत डॉक्टर ॲलन ह्यूम यांचा सहभाग किंवा यांचा पुढाकार होता, हे देखील प्रश्न IMP आहे, लक्षात असू द्या. आणि हे प्रश्न पुढील भरतीला विचारले जातील, त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये हे प्रश्न घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पाठवा, जेणेकरून त्यांना पण याचा काय होईल फायदा होईल. आणि व्हिडिओ मन लावून पाहत जा. पोलीस भरतीची तारीख देखील डिक्लेअर होईल आता, एवढ्यातच सांगता येत नाही. तर अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.